नमस्कार मंडळी, मी शिरीष ठाकूर. आपण पाहताय लोकस्पंदन. मित्रांनो, 2 दिवसापूर्वीच एक घटना आहे. मी असं निघालो होतो रस्त्याने. आता सध्या उन्हाच्या कडक झळा सुरू आहेत आणि दुपारच्या वेळी रस्त्यावरून जात असताना माझ्या समोरून रस्त्यावरून एक मुलगी, लहान मुलगी चालली, जेमतेम 7वी किंवा 8वीची असेल ती मुलगी. आणि ती काय करत होती, ती चाललेली असताना अनवाणी होती आणि तिच्या पायामध्ये चप्पल नव्हतं. तर तिला ते रस्त्यावर उन्हाचे चटके बसायचे आणि मग ती असे पाय वर खाली असं करत ती चालली होती. आणि काय करायची ती, तर तिच्या हातात एक पाण्याची बाटली होती. तर ती पाणी ती आपल्या पायावर ओतायची आणि पुन्हा थोडं अंतर चालायची. पुन्हा असंच करत ती चालली होती. माझं जरा कुतूहल जागृत झालं आणि मी तिला विचारलं की बाळा, काय ग, तू अनवाणी का चाललीस? असं ऊन आहे, एवढं कडक ऊन आहे आणि पायात चप्पल नाही, तुझ्या पाय भाजत आहेत तुझे, तर तू चप्पल का घातलं नाहीस? तर तिनं मला उत्तर काय दिलं, ती म्हणाली, काका, मी बलिदान मास पाळला आणि बलिदान मास पाळल्यामुळं मी अनवाणी 1 महिना अनवाणी मी चालते. मित्रांनो, ही घटना तुम्हाला काय सांगते, तर 16व्या शतकामध्ये शंभूराजांनी जे बलिदान दिलं आपल्या स्वराज्यासाठी आणि आपल्या धर्मासाठी, त्यांच्या त्या मृत्यूची वेदना 21व्या शतकातल्या पिढीला जर जाणवत असेल तर आपल्या राजांचं बलिदान निश्चितच वाया गेलेलं नाही. आणि ही संवेदना फार महत्त्वाची आहे. आमच्या गावामध्ये छत्रपती युवा ग्रुप आणि सकल हिंदू समाज यांच्या वतीनं हा छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान मास पाळला जातो. फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या असा 1 महिना हा बलिदान मास पाळला जातो. या बलिदान मासामध्ये दररोज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ हे तरुण एकत्र येतात आणि प्रेरणामंत्र, ध्येयमंत्र म्हणून छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृती तिथे जागवल्या जातात. आणि त्या कार्यक्रमाला ते दररोज एका बाहेरच्या व्यक्तीला बोलवतात आणि त्यांच्याकडून महाराजांच्या विषयी काही माहिती त्या उपस्थितांना द्यायला लावतात. मीही त्या कार्यक्रमाला गेलेलो होतो. तर सांगण्याचं तात्पर्य काय की अशा पद्धतीनं आपला इतिहास आपल्या पुढच्या पिढीला देण्याचं हे जे काम, अत्यंत महत्त्वाचं काम आहे, ते हा युवा ग्रुप करतो आहे. त्यामुळे त्या मुलांचं कौतुक केलंच पाहिजे. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही मुलं अगदी दणक्यात साजरी करतात आणि बलिदान मासही तितक्याच संवेदनशीलपणानं पाळतात. बलिदान मास पाळत असताना यामध्ये ह्या मुलांच्या मध्ये जे आहेत, जे तरुण आहेत, लहान मुलं असतात, मुलींची संख्या लक्षणीय आहे. मुली देखील दररोज संध्याकाळी येऊन तिथं ध्येयमंत्र, प्रार्थना मंत्र म्हणतात, प्रेरणामंत्र, आणि त्या बलिदान मासामध्ये आपला सहभाग नोंदवतात. कोणी अनवाणी असतं, बऱ्याच जणांनी अनवाणी राहण्याचं ते व्रत 1 महिना घेतलेला आहे. कोणी आपल्याला आवडीचा पदार्थ वर्ज्य करतं तो महिनाभर, कोणी आणखी काही नवीन कपडे घालत नाही. असं सगळं एकंदरीत त्या बलिदान मासामध्ये ते पाळलं जातं. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृती अशा पद्धतीनं जागवल्या जातात आणि त्या स्मृती जागवताना त्यामध्ये तरुणांचा जो लक्षणीय, तरुणांचा आणि लहान मुलांचा जो लक्षणीय सहभाग आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीला हा जो इतिहास आहे
देण्याचं काम करावं लागतं. छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज कोण होते, काय होते, हे आता पुढच्या पिढीला सांगणं फार गरजेचं आहे. आणि ते काम या अशा बलिदान मास असेल, शिवजयंती असेल, त्याच्यातून देण्याचं काम छत्रपती युवा ग्रुप आपलं करतो. तर त्या मुलांचं निश्चितच कौतुक आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान मासाची आज सांगता झाली. मूक पदयात्रा काढण्यात आली. त्या मूक पदयात्रेमध्ये देखील अनेक तरुण, अनेक तरुणी, लहान मुलं सहभागी झाली होती. आणि ह्या पदयात्रेतून जात असताना मला एक गोष्ट अशी जाणवली की त्या पदयात्रेमध्ये आम्ही सहभागी असताना ती पदयात्रा जेव्हा चालली होती तेव्हा काही ठिकाणी मुलांचं खेळ देखील चालू होते. म्हणजे ते त्या पदयात्रेमध्ये आमच्या सहभागी नव्हते, पण ते बाहेरून बघत होते. आणि त्यांनी ज्यावेळी आमची पदयात्रा तिथं आली त्यावेळी त्यांनी आपला खेळ थांबवला आणि ती मुलं आहे त्या स्थितीमध्ये उभी राहिली. असं 2 ते 3 ठिकाणी झालं. त्यांना कोणी सांगितलं नव्हतं की असं काय करायचं, पण त्यांच्या आतून त्यांना आतला आवाज असं जर म्हटलं जातं ना, त्या आवाजानं किंवा अंतर्मनानं त्यांना ती प्रेरणा दिली की आपण इथं शांत उभं राहायला पाहिजे. आणि तशी ती उभी राहिली. मला सांगायचं काय आहे की ही जी संवेदना आहे ती संवेदना तरुणांच्या मध्ये, लहान मुलांच्या मध्ये असणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि ती संवेदना आज आम्हाला बघायला मिळाली. मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांचा विचारांचा जागर होणं ही काळाची गरज आहे. आणि तो सगळ्यांच्याकडून आपल्याकडून व्हावा अशी मी आपणाला विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.